नमस्कार, मी निरंजन. आत्ताच इराणचं जे युद्ध सुरू आहे, अमेरिका आणि इस्रायल बरोबर, ते एका अत्यंत महाभयंकर अशा टप्प्यावरती आलेलं आहे. आणि इराणच्या राष्ट्रपतींनी अमेरिकेने जो पहिला प्रयत्न काही 2 दिवस करू त्यांनी पाहिला, म्हणजे ओमान हे जे आतापर्यंत अमेरिका आणि इराणच्या चर्चेच्या दरम्यान 27 फेब्रुवारीपर्यंत जो ओमान मध्यस्थाची भूमिका निभावत होता आणि 27 फेब्रुवारीला ओमानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे सांगितलं होतं की जवळजवळ सर्व गोष्टी इराणनी मान्य केलेल्या आहेत. त्यामुळे आता आखाती देशांमधली शांतता टिकून राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अचिव्हमेंट म्हटलं होतं इराणनी ज्या अटी मान्य केल्या होत्या त्याला. आणि 28 तारखेला अमेरिकेने निगोसिएशन सुरू असताना, चर्चा सुरू असताना अमेरिका आणि इस्रायलनी इराणवरती हल्ला केला. पहिल्याच दिवशी इराणच्या राष्ट्रपती जे राष्ट्रप्रमुख होते आयातुल्ला खमेनी, त्यांची हत्या झाली. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातल्या त्यांची मुलगी, त्यांचा जावई, त्यांची नात, त्यांची पत्नी या सगळ्यांची हत्या झाली. शिवाय 40 वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांची त्या दिवशी हत्या करण्यात आली. आणि या सगळ्या प्रकारानंतर इराणनी ज्या वेळेला प्रतिहल्ला सुरू केला, कारण इराण हे अपेक्षा धरून होता. इनफॅक्ट गेली 30-35 वर्ष इराण अशा प्रकारचं युद्ध होईल या त्यांची खात्री होती आणि त्याची ते तयारी करत होते. जून महिन्यात इस्रायल बरोबर 12 दिवसाचं युद्धही झालं होतं, पण तोपर्यंत अमेरिका त्या युद्धात सहभागी नव्हती. आता हे होईल ही त्यांची अपेक्षा होती आणि म्हणून त्यांनी या एका असिमेट्रिकल वॉर ज्याला म्हटलं जातं, की जे एका अतिप्रचंड महाशक्तीच्या विरोधामध्ये युद्ध लढायचं असेल तर कसं लढायचं याची त्यांनी संपूर्ण तयारी करून ठेवलेली होती. आणि त्याचा परिणाम आपण गेले काही दिवस पाहतोय. पहिल्यांदा त्यांनी 33 मिलिटरी बेस आहेत अमेरिकेचे. या 33च्या 33 मिलिटरी बेसेसवरती इराणनी प्रचंड मिसाईल्सचा हल्ला केला. त्याच्यानंतर ड्रोन्सचा हल्ला केला. पहिल्यांदा अगदी $15-20 हजार ड्रोन्स पाठवले आणि ती ड्रोन पाडण्यासाठी म्हणून अमेरिकेला $3 आणि $4 मिलियन मिसाईल्स, त्यांची पेट्रियॉट आणि थाड ही खर्च करावी लागत होती. असाच हल्ला त्यांनी इस्रायलवरती केला, सेम पद्धतीचा. आणि या दोन्ही देशांची, या सर्व मिलिटरी बेसेसवरची आणि इस्रायलमधली ही जे एअर डिफेन्स सिस्टीमची लोकेशन्स कुठे कुठे आहेत हे आयडेंटिफाय केलं. $15-20 हजार ड्रोन पाठवून. आणि ती लोकेशन्स आयडेंटिफाईड झाल्यानंतर त्यांनी जी प्रचंड मिसाईल्सचा तिथं हल्ला सुरू केला. त्याच्यामध्ये हे जवळजवळ सर्व बेस अमेरिकेचे हे नष्ट झाले. या सगळ्या प्रकारात कतारमधला त्यांचा जो 5th नेव्हीचा सर्वात मोठा एक बेस होता, तोही त्या ठिकाणचा त्यांनी त्यावेळेला नष्ट केला. आणि हे सगळं चालू असताना ज्या वेळेला अमेरिकेच्या हे लक्षात आलं की हे फार महागात जात आहे. दिवसाला, एका दिवसाच्या युद्धासाठी अमेरिकेचा आजचा खर्च हा $2 बिलियन आहे. $2 बिलियन म्हणजे जवळजवळ 18,500 कोटी रुपये. 18,500 कोटी रुपये रोज. विचार करा तुम्ही, 18,500 कोटी रुपये रोज असे गेले 14 दिवस अमेरिका हा इतका प्रचंड खर्च करावा लागतोय. त्याची झळ अमेरिकन अर्थव्यवस्थेला बसते आहे, अमेरिकेतल्या स्टॉक आणि बॉन्ड्सच्या मार्केटला बसते. ते कोसळायला लागल्यानंतर मग ट्रम्पला हे सावरायचं कसं कळेना. म्हणून त्यांनी ओमानच्या परराष्ट्र मंत्र्यांना विनंती केली की इराणला निगोसिएशनसाठी बोलवा, चर्चेसाठी. आणि इराणला चर्चेसाठी बोलवा हे सांगितल्यानंतर इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एक स्टेटमेंट दिलं. इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी एक स्टेटमेंट दिलं ज्यात पहिली 5 मिनिटं, 12 मिनिटाचं स्टेटमेंट आहे, त्यात त्यांनी पहिली 5-6 मिनिटं हे इराणवरती अमेरिकेने किती अन्याय आणि अत्याचार केलाय आणि इस्रायलनी, हे 5 मिनिटांमध्ये त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की कसं अमेरिकेने इराणवरती सँक्शन्स लादले. त्या सँक्शन्स लादल्यामुळे इराणला धान्य, अन्न पुरवठ्यापासून ते औषध पुरवठ्यापर्यंत सगळ्या गोष्टींपासून, जगाच्या बाजारपेठेपासून दूर ठेवलं. त्याचा दूरगामी परिणाम हा इराणमधल्या व्यवस्थेवरती, इराणमधल्या आरोग्यावरती, या सगळ्या गोष्टींवरती होणार होता. त्याच्या व्यतिरिक्त कोणाला तेल विकायचं, कोणाला तेल नाही विकायचं, कुठल्या करन्सीमध्ये विकायचं, कुठल्या बँकेमार्फत विकायचं, अशा प्रकारचे अनेक निर्बंध
हे अमेरिकेवरती लादले होते, ज्याचा इराणच्या अर्थव्यवस्थेवरती खूप गंभीर परिणाम झाला. या व्यतिरिक्त अधूनमधून ही अशी वारंवार काहीतरी युद्ध करत राहणं, याचाही इराणच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होत होता. त्यानंतर इराणच्या राष्ट्राध्यक्षांची हत्या केली गेली, खून हा त्यांचा केला गेला. अशा प्रकारची युद्ध होत नाही, हे मी याही आधी 2-3 भागांमध्ये सांगितलंय, की एका देशाशी युद्ध आहे तर त्या देशाशी युद्ध असतं, त्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाचा खून करण्यासाठी म्हणून ते नसतं. इथं तसा प्रकार या ठिकाणी केला गेला. आणि हे सर्व झाल्यामुळे आता आम्ही सांगतो ते करा, असं इराणने सांगितलं. आणि इराण पहिल्यांदा, जग हे ऐकल्यानंतर थक्क झालं, की इराण काय अटी सांगतंय. आणि इराणने अटी सांगितल्या 30 दिवसात, टाइम बाउंड सांगितल्या. 30 दिवसात अमेरिकेने आखाती देशांमध्ये असलेले त्यांचे सर्व मिलिटरी बेसेस हे रिकामे करावे, व्हेकेट करावे आणि आपल्या देशात परत निघून जावं. एकाही आखाती देशामध्ये अमेरिकेचा एकही सैनिक दिसता कामा नये. याच्या आधी त्यांनी आखाती देशांना पण इशारा दिला होता, इतर देशांना पण सांगितलं होतं, की जे देश अमेरिका आणि इस्रायलच्या अँबॅसेडर्सला हुसकून लावतील आपल्या देशातून, त्यांना आम्ही तेल पुरवठा होऊ देऊ. आणि हा जो संपूर्ण स्ट्रेट ऑफ होर्मुझ, मुद्दाम पाठीमागे बॅकग्राऊंडला मी जे ठेवलेलं आहे, हा स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा इतका महत्वाचा आहे, की जगाच्या गरजेच्या 25% क्रूड ऑइलचा पुरवठा आणि गॅसचा पुरवठा, याच्या व्यतिरिक्त फर्टिलायझर्स वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत, याचा पुरवठा या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून होतो. ज्या स्ट्रेट ऑफ होर्मुझची शेवटी खालती टोकापाशी असलेली जी अरुंद अशी गॅप आहे, ती फक्त 30 किलोमीटर अंतराची आहे आणि ती पूर्णतः इराणच्या ताब्यात आहे. याच्यामुळे होणारा परिणाम हा स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या पलीकडे, म्हणजे अपोजिट साईडला इराणच्या, एका बाजूला इराण आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला जर बघितलं गेलं तर कुवेत, त्याच्यानंतर इराक, त्याच्यानंतर सौदी अरेबिया, त्यानंतर युनायटेड अरब एमिरेट्स, त्याच्यानंतर ओमान, कतर, बहरीन, हे सगळे देश येतात. आणि या सगळ्यांचा तेल पुरवठा आणि म्हणजे नुसता ते करत असलेला क्रूड ऑइलचा पुरवठा तर आहेच आहे या सगळ्या आखाती देशांकडून. पण या आखाती देशांना जे काही लागतं, त्यांना खतं लागतात, औषधं लागतात, अन्न लागतं, पाणी लागतं, हे सगळं हे त्याच स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून त्यांच्यापर्यंत जातं. त्यामुळे तेही बंद होईल आणि त्याचा जगाच्या अख्ख्या अर्थव्यवस्थेवरती, शांततेवरती प्रचंड परिणाम होईल. कारण जगाचा 25% तेल पुरवठा हा पूर्णतः बंद होईल. पूर्णतः बंद. म्हणजे क्रूड ऑइल, गॅस हे अत्यंत महत्वाच्या गोष्टी. कुठल्याही देशाच्या अस्तित्वासाठी ही एनर्जी सिक्युरिटी जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे आणि तीच या ठिकाणी धोक्यात येते. इराणला फार कमी लेखलं अमेरिकेने आणि इस्रायलनी सुद्धा. इस्रायलनी तर अमेरिकेला ओढून आणलं या युद्धामध्ये आणि त्याचा परिणाम इस्रायलला भोगावा लागला. म्हणजे इस्रायलला प्रचंड झोडपून काढलंय या संपूर्ण युद्धामध्ये इराणने. या युद्धाच्याच आधी, म्हणजे या ज्या अटी दिल्या आहेत, की पहिल्यांदा 30 दिवसात सर्व आखाती देश सोडून निघून जा, एकही सैनिक दिसता कामा नये. त्यानंतर त्यांनी सांगितलं आणि 60 दिवसात, म्हणजे पहिल्यांदा 30 दिवसात हे करा, 60 दिवसामध्ये इराणवरती आतापर्यंत लादलेले सर्व निर्बंध, मग ते आर्थिक असतील, ते बँकिंगच्या बद्दलचे असतील, ते व्यापाराबद्दलचे असतील, ते टेक्नॉलॉजी बद्दलचे असतील, सर्वच्या सर्व निर्बंध हे येणाऱ्या 60 दिवसामध्ये मागे घ्या. सर्व निर्बंध मागे घ्या. तिसरी अट, इराणनी अमेरिकेकडे आतापर्यंत झालेल्या युद्धातल्या खर्चाची नुकसान भरपाई मागितली. आणि नुसती नुकसान भरपाई मागितली नाही, त्यांनी आकडा सांगितला की $800 बिलियन नुकसान आतापर्यंत इराणचं झालेलं आहे. त्याच्यापैकी $500 बिलियन हे पहिल्या 10 वर्षात आम्हाला मिळाले पाहिजेत. पहिल्या 10 वर्षात. आणि उरलेले $300 बिलियन जे आहेत ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफर वगैरे यामध्ये ऍडजस्ट करता येऊ शकतील. पण $500 बिलियन रोख पहिल्या 10 वर्षामध्ये आम्हाला नुकसान भरपाई म्हणून मिळाली पाहिजे. म्हणजे ज्या इराणवरती अमेरिका, आतंकवादी राज्य वगैरे वगैरे आणि सगळ्या माध्यमांच्या मदतीने, म्हणजे हा जो प्रॉपगंडा आहे याच्यातल्या काही गोष्टी ओळखा तुम्ही. इंग्लिश बातम्या जर बघायला जाल तर वारंवार उल्लेख असा केला जातो की द रेजिम इन इराण, द रेजिम इन इराण. म्हणजे रेजिम इन इराण आणि गव्हर्नमेंट इन इस्रायल, रेजिम इन इराण अँड गव्हर्नमेंट
इन युनायटेड स्टेट्स, असं असतं. ही रेजिम नाहीये. इराणमध्ये सुद्धा इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे. इराण इज ऑल्सो अ नेशन स्टेट. इराण हे नुसतं नेशन स्टेट नाहीये, ते युनायटेड नेशन्सचं मेंबर आहे, ते ब्रिक्सचं मेंबर आहे, ते शंघाई कॉर्पोरेशनचं मेंबर आहे. जगातल्या मल्टीलॅटरल प्लॅटफॉर्म्स जे आहेत त्यावरती सदस्य म्हणून देश आहे इराण. आणि त्या इराण देशाला तुम्ही इराणी राजवट म्हणतात. हे कशा पद्धतीने नॅरेटिव्ह सेट केलं जातं, जणू काही ती हुकुमशहा आहे अशा पद्धतीचं हे केलं जातं. वेरॅज ती इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे इराणमधली सुद्धा. दुसरी गोष्ट, वारंवार डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यान्याहू जो इराणच्या बद्दल, खामेनेईंच्या राजवटीबद्दल उल्लेख करत होते, तो कायम असा करत होते की त्यांनी 10,000 लोकांना स्लॉटर केलेलं आहे, मर्डर केलेलं आहे, असे शब्द त्यांच्या बाबतीत वापरले जात होते. आणि इस्रायलनी किंवा अमेरिकेने हल्ला केला तर टार्गेट, आणि इराणनी जर केलं तर स्लॉटर. आणि मग इस्रायलनी लेबनॉनमध्ये आत्ता जे करतायत किंवा गाझामध्ये, पॅलेस्टाईनमध्ये जे केलं ते काय केलं? म्हणजे या जगातला सर्वात मोठा धोकादायक आतंकवादी, नृशंस आणि म्हणजे अत्यंत पाशवी, रानटी स्वरूपाचं वागणूक जर आता या गाझा, पॅलेस्टाईनमध्ये आणि लेबनॉनमध्ये जर कोण करत असेल तर ते नेत्यानाहूंचं इस्रायल करतं ना. मग हे स्लॉटरिंग, मर्डरिंग हे सगळे शब्द इस्रायल बाबत का नाही वापरत माध्यमं? ते इराण बद्दल वापरायची की ही हॅज स्लॉटर्ड, ही हॅज मर्डर्ड. आणि हे इस्रायल जे करते ते काय आहे? त्या इस्रायलनी जर केलं तर टार्गेट, म्हणजे तिथं इस्रायल हॉस्पिटलवर बॉम्बफेक करणार, इस्रायल रेफ्युजी कॅम्पवरती हल्ले करणार, इस्रायल शाळांमधले विद्यार्थी मारून टाकणार, शाळांमधले. पण त्याला स्लॉटर म्हणत नाहीत, त्याला मर्डर म्हणत नाहीत. हे माध्यमांची नालायकी आणि नॅरेटिव्ह सेट करणं कसं असतं हे मुद्दाम या निमित्ताने सांगत होतो. आता या 3 अटी त्यांनी सांगितल्या. पहिल्यांदा की 30 दिवसामध्ये आखाती देश खाली करा, सोडून द्या. 60 दिवसात सर्व निर्बंध लावलेले मागे घ्या. आणि इराणला या युद्धाची नुकसान भरपाई $500 बिलियन रोख स्वरूपात 10 वर्षामध्ये द्या. म्हणजे साधारण $50 बिलियन दरवर्षी. एवढी नुकसान भरपाई म्हणून इराणला मिळाली पाहिजे. नाहीतर काय? नाहीतर त्यांनी सांगितलं मग आम्ही हे फुल स्केल युद्ध करू. एक दिवस आधी त्यांनी असं सांगितलं होतं की यापुढे इराणतर्फे एकही मिसाईल असं फायर केलं जाणार नाही ज्याचं वजन 1 टनपेक्षा कमी असेल. म्हणजे 1 टन 1000 किलोपेक्षा मोठे जड बॉम्ब यापुढे मारले जातील, फेकले जातील. याचा विचार करा. आणि मग त्याच्यातून होणारं जे डिव्हास्टेशन असेल इस्रायलचं आणि अमेरिकेच्या बेसेसचं, ते किती भयंकर असेल. आणि या आखाती देशांचं ते किती भयंकर असेल. त्यांनी सांगितलं या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून 1 लिटर ऑइल सुद्धा बाहेर पडू देणार नाही. 1 लिटर सुद्धा. आणि त्यात त्यांनी त्यांची ती पाण्याच्या खालून जाणारी ही क्षेपणास्त्र ही पण त्यांनी डिस्प्ले केली, ती डिप्लॉय केली. त्यांनी सांगितलं ही आता स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या तळाशी आहेत आणि जगातलं एकही रडार याला डिटेक्ट करू शकणार नाही. आम्ही खालच्या खाली हल्ला करू आणि अमेरिकेच्या एअरक्राफ्ट कॅरियर्स या पाण्यामध्ये बुडवू. या शब्दात त्यांनी इशारा दिला. या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की इराण, चीन आणि रशिया बरोबरचं मिलिटरी कॉऑपरेशन हे ताबडतोब ऍक्टिव्हेट करेल. इतकंच नाही तर चीन आणि रशियाला इराणमध्ये मिलिटरी बेस तयार करण्याची सुद्धा आम्ही परवानगी देऊ. याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ हा होतो की हिम्मत असेल तर 3ऱ्या महायुद्धाची तयारी करा. धमक असेल तर. हाच झाला ना इशारा. आणि हे स्टेटमेंट इराणच्या राष्ट्रपतींनी दिल्यानंतर 90 मिनिटांमध्ये चीननी इराणच्या या स्टेटमेंटचं स्वागत केलं आणि चीननी इराणच्या या स्वतःच्या हक्काला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, संरक्षणाच्या हक्काला, हे त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर 40 मिनिटांनी रशियाचं स्टेटमेंट आलं याच पद्धतीने. आता हे किती भयंकर आहे. आणि हे सगळं चालू असताना इराणचे राष्ट्रपती हे आतापर्यंत इराणनी ज्या देशांना परवानगी दिलेली आहे त्या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून तेल नेण्याची, त्याच्यामध्ये रशिया आहे, चीन आहे,
पाकिस्तान आहे आणि बांगलादेश आहे. या 4 देशांना तेल नेण्याची परवानगी दिलेली आहे, भारताला नाही. भारतामध्ये जेवढ्या बातम्या माध्यम देतात त्या सर्व धादांत खोटारड्या प्रॉपगंडा आहेत. हे इराण मिलिटरी अपडेट्स नावाचं एक्स वरती अकाउंट आहे आणि त्यांनी काल हे स्टेटमेंट इश्यू केलेलं आहे की इराणच्या राष्ट्रपतींनी काय म्हटलं. आणि इराणच्या राष्ट्रपतींनी सांगितलंय, द इराणियन प्रेसिडेंट रिजेक्ट्स Indian Prime Minister Narendra Modi's request to allow Indian ships through the Strait of Hormuz. Iran states that its policy is clear. US and Israeli allies, especially India, will not be permitted after recent betrayal. म्हणजे नुकताच दिलेला जो धोका आहे इराणला इंडियानी, तो दिलेला धोका पाहता भारताला आम्ही ही परवानगी देत नाही. आणि भारताचं जवळजवळ 45% क्रूड ऑइल आणि गॅस, LNG लिक्विड नॅचरल गॅस, हा स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून येतो. आता जे भारतामध्ये LPGची बोंब सुरू झालेली आहे, एक लक्षात घ्या, LPG मध्ये प्रोपेन गॅस वापरला जातो आणि प्रोपेन गॅस भारतातल्या इंडस्ट्रीचं बाय प्रॉडक्ट आहे. बाय प्रॉडक्ट. त्यामुळे भारतामध्ये प्रोपेन आहे कारण भारतातलीच इंडस्ट्री तो जनरेट करते आणि तो प्रोपेन LPG सिलेंडरमध्ये वापरला जातो. त्या LPG सिलेंडरचं शॉर्टेज या इराणच्या युद्धाच्या नावाखाली सांगणं हे अत्यंत अनैतिक आहे. हे फक्त काळा बाजाराला वाढ देणारं, प्रोत्साहन देणारं आहे. भारत आखाती देशांमधून लिक्विड नॅचरल गॅस इम्पोर्ट करतो जो LPG सिलेंडरमध्ये वापरला जात नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एक अत्यंत भयंकर वाक्य म्हणजे इशारा देणारं, खतरनाक ज्याला म्हणता येईल, ते इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांतर्फे वापरलं गेलं. इराणच्या ताब्यामध्ये असलेल्या एका वॉटर सॅलिनेशन प्लांटवरती हल्ला झाला. तो इस्रायलनी केला किंवा अमेरिकेने केला, कोणी केला हे माहित नाही किंवा ते तितकं महत्वाचं पण नाही, पण तो झाला. आणि तो वॉटर सॅलिनेशन प्लांट म्हणजे या सर्व देशांमध्ये, इराणमध्ये तरी काही नद्या आहेत पण उरलेल्या आखाती देशांमध्ये एकही नदी नाही. त्यामुळे प्यायचं पाणी हे समुद्राचं खारं पाणी गोड करून ते प्यायचं पाणी म्हणून वापरलं जातं. ते गोड करण्यासाठी हे सॅलिनेशन प्लांट्स आहेत या सर्व देशांमध्ये. त्यात इराणच्या सॅलिनेशन प्लांटवरती हल्ला झाल्यानंतर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एक 5 शब्दांचं एक वाक्य उच्चारलं आणि ते असं म्हटले, यू आर सेटिंग अ न्यू प्रेसिडेंट. तुम्ही एक नवीन पायंडा पाडत आहात. ही इतकी भयंकर धमकी आहे, इतकी खतरनाक धमकी आहे की याचा अर्थ हा होतो की आता तुम्ही हा पायंडा पाडल्यामुळे आता आम्ही इतर आखाती देशांच्या वॉटर सॅलिनेशन प्लांटवरती हल्ला केला तर आम्हाला दोषी धरू नका. आणि या वॉटर सॅलिनेशन प्लांटवरती आज आखाती देशांमध्ये असलेले 10 कोटी लोकांचं आयुष्य अवलंबून आहे. त्यांना प्यायला पाण्याचा थेंबही मिळणार नाही. थेंबही मिळणार नाही जर हे वॉटर सॅलिनेशन प्लांट इराणने नष्ट केले तर. 10 कोटी लोक, विचार करा, यांचं आयुष्य त्याच्यावरती आहे. इराणमधल्या बँकेवरती हल्ला केला. बँक चालू असताना, बँकेचा स्टाफ असताना, कर्मचारी ग्राहक हे बँकेमध्ये असताना बँकेवरती इस्रायलने हल्ला केला. म्हणजे काय लॉजिक आहे याच्यातलं? याच्या विरोधाबद्दल सुद्धा त्यांनी तेच 5 शब्द वापरले. तुम्ही पायंडा तयार करत आहात. आणि मग आखाती देशांमधल्या बँकांवरती जर हल्ले सुरू झाले तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं काय होईल? आणि हे सगळे जे प्रकार आहेत, अमेझॉनचं जे वेब सर्व्हिस AWS चं मोठं सेंटर सौदीमध्ये होतं त्याच्यावरती इराणने हल्ला केला, ते नष्ट करून टाकलं. आणि AWSच्या सर्व्हिसेसमध्ये अमेरिकेचा, पेंटॅगॉनचा आणि CIAचा प्रचंड इंटेलिजन्स डेटा हा त्यात ठेवलेला होता जो इराणनी नष्ट केला.
आणि त्यानंतर हे सर्व मोठ्या टेक कंपन्या या गल्फमध्ये ऑपरेट करायला घाबरतात आणि मागं हटायला लागल्या या देशांमधून. आणि अमेरिकेला हा जो इशारा दिला जातोय की 30 दिवसामध्ये आखाती देशांमधले सर्व देश सोडून परत जा, एकही सैनिक नसला पाहिजे, याचा सरळ अर्थ आहे आज या आखाती देशांना संरक्षण देण्याच्या नावाखाली अमेरिका दरवर्षी ट्रिलियन्स ऑफ डॉलर त्यांच्याकडून पेट्रो डॉलर या नावाखाली घेते आणि हे सर्व पैसे पूर्णतः बंद होतील. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं काय होईल? आज ऑलरेडी $40 ट्रिलियन कर्जामध्ये असलेला देश आहे. $40 ट्रिलियन. हे इतकं त्याचा दुष्परिणाम होतोय आणि आमच्याकडं याचं काहीही देशात भान नाही. राज्यकर्ते याच्याबद्दल बोलायला तयार नाहीत. भारतासारख्या 150 कोटीच्या देशावरती याचा किती गंभीर परिणाम होईल याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. काल संसदेमध्ये ते एप्स्टीन सिंग पुरी येऊन बसले होते, हरदीप सिंग पुरी येऊन बसले होते आणि हरदीप सिंग पुरी आले त्यावेळेला संसदेतल्या सगळ्या खासदारांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. कौन आया रे कौन आया, जेफ्री एप्स्टीन का दोस्त आया. या घोषणा दिल्या गेल्या संसदेत आणि राहुल गांधी बोलत होते तोपर्यंत हा एप्स्टीन सिंग हा पूर्ण वेळ मान खाली घालून बसला होता. कुठल्या तरी उत्तरासाठी उभा राहिला एलपीजीच्या त्या म्हणजे अक्षरशः 1.25 मिनिटाच्या त्या क्लिपमध्ये 3 वेळेला पाणी प्यायला. आणि बाकीचे भारतीय जनता पक्षाचे पियुष गोयल सारखे बिंडोक लोक हे बाहेर येऊन पत्रकारांना सांगतात, पत्रकारांनी हे लाईव्ह टेलिकास्ट पाहिलंय आत काय झालं, ते सांगतात की भारताला हे बदनाम करतायत. अरे बापरे, राहुल गांधी भारताला बदनाम करतायत, बापरे. आणि मग या हरदीप सिंग पुरीनी काय केलं? भारताचं फार प्रचंड नावलौकिक मिळवून दिला का? हरदीप सिंग पुरीनी, अनिल अंबानींनी, नरेंद्र मोदींनी एप्स्टाईन फाईलमध्ये 1000 वेळेला नाव आल्यानंतर, 100 वेळा नाव आल्यानंतर, 60 वेळा नाव आल्यानंतर भारताचं नाव अत्यंत गौरवान्वित करून टाकलं का जगामध्ये? आता संघाने सगळी ती साधन सुचिता, चाल चरित्र, चेहरा वगैरे सगळ्याला पार तिलांजली देऊन टाकली आहे का? म्हणजे जगातला सर्वात मोठा दरिंदा जो लहान लहान मुलींचं लैंगिक शोषण करत होता, त्यांचं मांस खात होता, त्या एप्स्टीन बरोबर ज्यांची नावं येतात, ज्या एप्स्टीनला अनिल अंबानी सारखा माणूस टॉल, ब्लॉन्ड अँड ब्युटिफुल, फेअर अशी स्वीडिश मुलगी पाहिजे म्हणून डिमांड करतो, तो अनिल अंबानी देशाचा काय तिरंगा एव्हरेस्टवरती फडकावत असतो. राहुल गांधींनी फक्त एप्स्टीन फाईलमध्ये हरदीप सिंग पुरीचं नाव आलेलं आहे एवढंच वाक्य बोलले. यात ऐतिहासिक दृष्ट्या खोटं किंवा असत्य काय? यात भारताची बदनामी राहुल गांधी करतायत. मग हरदीप सिंग पुरीने काय केलं? देशाला काय जागतिक सन्मान मिळवून दिलाय का? म्हणजे एप्स्टाईन फाईलमध्ये नाव आलं म्हणून नॉर्वेच्या माजी पंतप्रधानांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, आणि इथं हा बेशरम एप्स्टीन सिंग पुरी सभागृहामध्ये येऊन बसतो. लाजे काजे स्टोर एखाद्याने राजीनामा देऊन पळून निघून गेला असता, पण जनाची नाही मनाची पण लाज नाही. काय स्वतःच्या बायकोला थोबाड दाखवत असेल एवढं एप्स्टीन बरोबर शेण खाल्लं म्हणून? पण हे भारताच्या संसदेत येणार. आपण बघितलं ब्रिज, तो पैलवान, ऑलिम्पिक मेडल मिळवणाऱ्या महिला कुस्तीगिरांचा लैंगिक छळ करणारा भारतीय जनता पक्षाचा खासदार संसदेत बसत होता आणि देशाला गौरव मिळवून देणाऱ्या या महिला कुस्तीगिरांना रस्त्यावरती तुडवलं जात होतं. भारतीय जनता पक्ष आणि RSSनी देशाच्या गौरवाच्या सगळ्या व्याख्या आता पूर्ण उलट्या करून टाकल्या आहेत का? की सुवर्ण पदकं मिळवून देणारे देशाला बदनाम करतायत, हे वास्तविक सत्य सांगणारे राहुल गांधी देशाला बदनाम करतायत. आणि एप्स्टीनच्या फाईलमध्ये नाव आलेले अनिल अंबानी असतील, हरदीप पुरी असतील, नरेंद्र मोदी असतील, हे देशाला फार गौरवान्वित करतायत. हा नवीन पायंडा RSSला भारतात निर्माण करायचा आहे. एक लक्षात घ्यावं, हा देश, या देशाची संस्कृती ही कुटुंबवत्सल आहे, कुटुंबवत्सल.
अशा कुटुंब वत्सल जिथं म्हटलं जातं, अशा देशामध्ये अशा प्रकारचे लैंगिक छळ करणाऱ्यांच्या सोबत नाव जोडलं गेलेले हे कधीही प्रतिष्ठा मिळवू शकणार नाही, कधीही नाही. आरती अगदी भारतीय जनता पक्षाची च्याच कुटुंबांमध्ये सुद्धा जिथं थोडंफार कौटुंबिक प्रेम आहे, मानवी संबंधांबद्दल काहीतरी सन्मान आणि आदर आहे, त्या भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या कुटुंबांमध्ये सुद्धा त्यांच्या कुटुंबातल्या महिलांना सुद्धा आज हरदीप पुरी आणि अनिल अंबानी सारख्या माणसांवरती थुंकावं असं वाटत असेल. पण ज्यांच्यावरती थुंकावं असं वाटतं त्यांना नरेंद्र मोदी संसदेत बसवतायत. विचार करा. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल? खाली कमेंट करून सांगा. फार मोठी किंमत, फार मोठी किंमत देशाला चुकवायची आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आत्ताच्या भागात इतकंच.